उद्धव साहेब, हा धोका तर आहेच आणि त्या धोक्याशी आपण एकत्र येऊन लढतो आहोत. एक लक्षात घ्या की जे आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठी होईल. भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही, हा एक प्रश्न झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या घालणारा माणूस हा मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? मराठी माणूस जेव्हा रस्त्यावरती उतरला होता तेव्हा 107 रेकॉर्डवरती हुतात्मे झालेत. पण त्यांनी नंतर पोलिसांना सांगितले की तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत, ते माणसं मारण्यासाठी दिलेल्या आहेत, गोळी वाया घालू नका. गोळ्यांचा हिशोब मागितला. मोरारजी देसाई हे गुजरातमध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते? आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. याचं कारण असं की ज्या वेळेला मोदींना अटल बिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता. त्याच्यामुळे त्यांनी हिंदू मराठी याच्यामध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे ना, तो पहिला बंद करावा. आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय, मराठी हा हिंदूच आहे. गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला. अजून एक गोष्ट सांगतो, हे मी तुम्हाला सांगतोय ना, जे हे गेल्या वर्षभरामध्ये मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला ज्यावेळेला एक असं सांगितलं की जरा ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. मी मगाशी जे म्हटलं नाही का, 24 ते 25 2024 ते 2025 हा जो 1 वर्षाचा काळ आहे, या 1 वर्षाचा काळाचा आलेख मी आता पुढे मांडणार आहे. जिथे मला सर्वाधिक धोका दिसायला लागला, म्हणजे हे तुम्हाला 22 ते 23 मध्ये नाही दिसत, 23 ते 24 मध्ये नाही दिसत, पण 24 ते 25 मध्ये जे झालंय ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे, लोकांसमोर मांडणार.